गृहिणी, ज्यांना सध्या आपण होम मेकर असा अगदी गोंडस शब्द वापरतो, त्या कायम कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या घरातल्या फॅमिली मेंबर्सना किंवा आपल्या कुटुंबातल्या पुरुष वर्गाला, शाळा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना आधी जेवू घालतात, न विसरता त्यांचा टिफिन भरून देतात आणि मी काय बाई दिवसभर घरातच असते ना, लागली भूक की जेवेन असं म्हणून नाश्ता करत नाहीत. दुपारी जेवतानासुद्धा एकटं टी व्हीसमोर बसून जेवण एखादं काम उरकल्यासारखं पटापट जेवतात. रात्री भूक लागली तरी सगळ्यांची वाट बघत राहतात आणि चक्क भूक मारतात. शिळं खाणंसुद्धा यांच्या बाबतीमध्ये जास्त असतं. त्यांचं असं वागणं त्यांच्या अनारोग्याला आमंत्रण देणारं ठरतं. होम मेकर असो किंवा वर्किंग वुमन, दोघींनाही मला हे सांगायचं आहे की तुमचं जेवणाचं शेड्यूल तुम्ही फिक्स ठेवायला हवं. कारण तुम्ही हेल्दी तर घर हेल्दी. नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण फिक्स टायमिंगवरच करायला हवं. चहाचा अतिरेक टाळायला हवा आणि दिवसातलं एक जेवण तरी पूर्ण जेवण म्हणजे पोळी, भाजी, आमटी, भात सोबत तूप आणि ताक असं भरल्या ताटानं पोटभर करायला हवं. ऋतूनुसार सरबत, ताक यांचा समावेश आपल्या जेवणामध्ये करायला हवा. फळं खायला हवीत. जंक फूड, फास्ट फूड कमी खायला पाहिजे. दुसऱ्या कुणाच तरी बघून जेवण फक्त 2 वेळा करणं किंवा फक्त सॅलड खाणं किंवा इंटरमिटंट फास्टिंग असं डाएट करणं हे मनानं कधीही ठरवता कामा नये. प्रत्येकीची प्रकृती वेगळी असते. शिवाय प्रत्येकीला डाएटची, उपासाची गरज असतेच असं सुद्धा नाही. कोणत्याही प्रकारे जेवणा खाण्याकडे, आपल्या पोषणाकडे दुर्लक्ष अजिबात करू नका.